नमस्कार मित्रांनो, जुन्या आठवणी या लेखाचं वाचन मी करतोय. खरं सांगू मित्रा, डोळे पाणावले. पेनमध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी. दुकानदार ही शाईचे थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचं आणि रांगेत उभे राहायचं. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची. कधी शर्ट खराब व्हायचा, तर कधी चड्डी. या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं. तो शाई मिळाल्याचा आनंद भारीच होता. शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती. कांदर, कोंबडा हो, बेंचवर उभे राहा, अंगठे धर, वर्गाबाहेर उभे राहा, अशा सगळ्या शिक्षा निमूटपणे हसत खेळत सहन केल्या. शिक्षकांच्या सपासप छड्या खाल्ल्या. यातूनही सहनशीलता वाढली. पण त्या शिक्षणाची गोडी पण निराळीच होती. जुन्या कपड्यांची शिवून घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी. दप्तरे म्हणजे तरी काय, तर कापडाची पिशवी. फार तर काय, त्यालाच आतून कंपास ठेवण्यास केलेला कप्पा. असं दप्तर आता पुन्हा भेटणे नाही. शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा यायची आणि आई खेळायला चाललो असं ओरडायला पण मजा यायची. वॉटर बॅग नावाचा प्रकार तर अस्तित्वातच नव्हता. सरळ जाऊन शाळेतील हौदाच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचे. हौद धुतलेला आहे की नाही, पाणी स्वच्छ आहे की नाही, हा विचार मनात नसायचा. पण पूर्ण तहान भागायची. शर्ट वर करून किंवा शर्टच्या बाहीलाच तोंड पुसायचे. मित्र हो, आपण जुन्या आठवणी या लेखाचं वाचन मी केले. हा लेख आपणास कसा वाटला याबद्दल आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.